माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 73, उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरनं सुरू पुढे. गौतमाने मग आपल्या पत्नीला सांगितले. काय सांगितले? भविष्यात भगवान विष्णू इक्ष्वाकुकुळात जन्म घेतील आणि ते राम म्हणून ओळखले जातील. आपल्या दिव्य लीलांच्या दरम्यान ते विश्वामित्र ऋषींबरोबर येथे येतील. प्रभू रामांना पाहिल्यानंतर, त्यांचे आदरातिथ्य केल्यानंतर तू माझ्या शापातून मुक्त होशील आणि पुन्हा माझी पत्नी म्हणून प्रस्थापित होईल. ब्रह्मदेव पुढे सांगू लागले, प्रिय इंद्रा, सध्याच्या तुझ्या सर्व अडचणी ह्या गौतमाच्या शापामुळे आहेत. त्या शापाचा प्रभाव निष्फळ करण्यासाठी मी असे सुचवीन की भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तू एक यज्ञ करावास. अशा तऱ्हेने तुझे पाप नाहीसे होईल आणि तू आपल्या स्वर्गातल्या पदी परतू शकशील. आता आणखी एक गोष्ट तू माझ्याकडून जाणून घे. तुझ्या पुत्राला जयंताला पुलोमाने नेलेले आहे आणि महासागरात खोलवर त्याला ठेवले. त्यानंतर ब्रह्मदेवाच्या सूचना पाळून इंद्राने आपले स्वर्गातले स्थान परत मिळविले आणि सर्व चिंतांमधून तो मुक्त झाला. इंद्रजिताच्या असामान्य सामर्थ्याबद्दल ऐकून राम लक्ष्मणाच्या तोंडून आश्चर्यद्वार बाहेर पडले. नंतर रामाने पुन्हा विचारणा केली, हे उत्तम ऋषी, एखाद्या क्षत्रियाने रावणाला कधी पराभूत केले आहे का? अगस्त्य उतरले. एकदा पृथ्वीवर हिंडत असताना रावण हयहयाचा राजा कार्तवीर्यार्जुन राज्य करीत असलेल्या महिष्मती नगरीत आला. त्या दिवशी कार्तवीर्यार्जुन अनेक आकर्षण स्त्रियांसह नर्मदा नदीत जलक्रीडा करण्यासाठी गेला होता. त्यामुळे रावणाने जेव्हा कार्तवीर्यार्जुनाबद्दल त्याच्या मंत्र्याला विचारले तेव्हा राजा बाहेर गेल्याची माहिती त्याला मिळाली. रावण म्हणाला, विंध्य पर्वतावर जाऊन तो नर्मदेच्या तीरावर आला. पुष्पक रथातून बाहेर येऊन तो आपल्या मंत्र्यांसमवेत नदी किनारी बसला. म्हणाला, ही पवित्र नदी अतिशय कीर्तिशाली. आपल्या पापातून मुक्त होण्यासाठी तुम्ही सर्वांनी रूढीनुसार स्नान केले पाहिजे. दरम्यान मी शिवशंकराचे पूजन करतो. मला वाहण्यासाठी थोडीशी फुले आणून द्या. रावणाच्या पूजेसाठी मंत्रीगण पर्वतावर फुले उधळत होते. तोवर रावणाने स्नान केले आणि गायत्री मंत्राचा जप केला. पाण्यातून बाहेर आल्यावर त्याने ओली वस्त्रे उतरून नवीन शुभ वस्त्रे धारण केली. रावण आपल्याजवळ नेहमी शिवलिंग बाळगत असे आणि आता त्याने ते वाळूत ठेवले. हात उंचावीत उन्मादाने तो शिवलिंगासमोर नाचू लागला. तेथून थोड्याच अंतरावर नदीच्या खालच्या प्रवाहात आपल्या सख्यांसमवेत राजा कार्तवीर्यार्जुन जलक्रीडा करीत होता. आपल्या 1000 बाहूंचे सामर्थ्य आजमावण्यासाठी त्याने पाण्याचा प्रवाह अडवायला सुरुवात केली. त्यामुळे नदीचा प्रवाह उलट्या दिशेने वाहू लागला. तट पार करून त्या प्रवाहाने रावण आपल्या पूजेसाठी अर्पण करणार असलेली फुले वाहून नेली. ते पाहिल्यावर रावणाने रागारागाने शुक आणि सारणाला नदीच्या अनैसर्गिक प्रवाहाचे कारण शोधून काढायला सांगितले. हवेत झेपावत मंत्री खालच्या प्रवाहाच्या दिशेने गेले. ते फक्त 4 मैलापर्यंतच गेले नाहीत, तोच त्यांना गमतीने नदीचा प्रवाह अडवून ठेवणारा कार्तवीर्यार्जुन दिसला. जेव्हा रावणाला हे कळले तेव्हा तो त्वरित सर्व मंत्र्यांसह युद्ध करण्यासाठी निघाला. जाताना वाटेत असंख्य अशुभ सूचक शकून त्याला दिसले, तरी अजिबात नाउमेद न होता रावण लवकरच कार्तवीर्यार्जुनाच्या निकट आला. जेव्हा कार्तवीर्यार्जुनाचे मंत्री त्याच्याजवळ आले तेव्हा रावणाने आज्ञा केली, तुमच्या राजाला माझ्या आगमनाची सूचना द्या. त्याला सांगा की मी त्याला लढण्याचे आव्हान देण्यासाठी आलेलो आहे. मंत्र्यांपैकी एक जण उतरला. सध्या ते नशेत आहेत, स्त्रियांच्या सहवासात आहेत. तेव्हा तुर्तास तुम्ही त्यांना आव्हान देणे योग्य नाही. म्हणून कृपया एक रात्र येथे घालवा आणि सकाळी तुम्ही लढू शकता. तथापि जर तुमच्यात वाट पाहण्या एवढा संयम नसेल तर आमच्या महाराजांना आव्हान देण्यापूर्वी तुम्हाला आमचा पराभव करावा लागेल. कार्तवीर्य अर्जुनाच्या मंत्राच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत रावणाच्या मंत्र्यांनी ताबडतोब त्यांना मारून टाकले, भक्षण केले. कार्तवीर्य अर्जुनाचे सैन्य तेव्हा त्या घोसखोरांवर चालून गेले, पण त्याचाही समूळ नाश झाला. यातून वाचलेले लोक काय घडले कार्तवीर्य अर्जुनाला सांगायला गेले. हे ऐकताच कार्तवीर्य अर्जुन पाण्यातून उठला. त्याने गदा घेतली, राक्षसांना हिसकावून लावायला सुरुवात केली. प्रहस्य धाडस करून कार्तवीर्य अर्जुनासमोर उभा राहिला. त्याने एका प्रज्वलित गदा भिरकावली. त्या राजाने
कुशलतेने आपल्या गदेने त्या गदेची दिशा बदलली आणि प्रहस्तावर जोरदार प्रहार करीत त्याला खाली पाडले. प्रहस्त पडलेला पाहून रावणाचे इतर मंत्री घाबरून पळून गेले. नंतर रावण कार्तवीर्य अर्जुनावर धावून गेला. दोघांनी आपापल्या गदांनी परस्परांवर हिंसक हल्ले करणे चालू ठेवले, परंतु दोघेही थकले नाहीत. नंतर कार्तवीर्य अर्जुनाने आपली गदा रावणाच्या छातीवर भिरकावली. जरी ती गदा मोडून तिचे तुकडे तुकडे झाले तरी रावण एका धनुष्याच्या अंतरा एवढा मागे फेकला गेला. वेदनेने किंकाळी फोडून तो जमिनीवर कोसळला. कार्तवीर्य अर्जुन त्वरेने पुढे धावला. रावणाला पकडून त्याला दोराने घट्ट बांधून टाकले. या विरोचित कृत्याचे साक्षीदार असलेले देव हे पाहून आनंदले. त्यांनी कार्तवीर्य अर्जुनावर पुष्पवृष्टी करून त्याची वारंवार स्तुती केली. तेव्हा प्रहस्तनंतर इतर राक्षस शस्त्रांचा पाऊस पाडत पुढे सरसावले. तथापि कार्तवीर्य अर्जुनाने ती सर्व शस्त्रे नुसती हातात चलली आणि राक्षसांना पळवून लावले. त्याने मग बंदिवान केलेल्या रावणासह महिष्मती नगरीत प्रवेश केला. आपल्या नातवाला बंदी केले आहे हे पुलस्त्यांना कळताच ते कार्तवीर्य अर्जुनाला भेटायला गेले. जेव्हा मंत्र्यांना ते महान ऋषी स्वर्गातून खाली येताना दिसले तेव्हा त्यांनी त्वरेने हय राजाला त्याच्या आगमनाची सूचना दिली. हात जोडून कार्तवीर्य अर्जुन पुलस्त ऋषींना सामोरा गेला. त्यांचे राजेशाही थाटात स्वागत करून त्याने विचारले, कीर्तिशाली व्यक्तिमत्वाचे प्रमुख असलेले ऋषीवर्य, मी आपली काय सेवा करू? पुलस्त्य उत्तरले, कृपया राक्षस राजाला सोडून दे, कारण सामर्थ्यात त्यांच्यापेक्षा तू वरचढ आहेस हे तू सिद्ध केलेले आहेस. एक शब्दही न बोलता कार्तवीर्य अर्जुनाने रावणाची सुटका केली. हय राजाने त्याला विविध भेटी देऊ केल्या. अशा तऱ्हेने दोघांमध्ये युती स्थापन झाली. शेवटी कार्तवीर्य अर्जुनाने पुलस्त्यांना नमस्कार केला. तो आपल्या प्रासादात निघून गेला. इकडे ब्रह्मदेवाचे पुत्र पुलस्त्य आकाशात परत गेले. आपल्या पराभवामुळे रावण जरी लज्जित झाला होता तरी असंख्य क्षत्रियांचा पराभव करीत पृथ्वीवर फिरणे त्याने चालूच ठेवले. शेवटी इंद्राकडून भेट मिळालेला सोन्याचा हार परिधान करणाऱ्या वालीच्या राज्यात किष्किंधेस तो आला. जेव्हा रावणाने लढण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा सुषेण, अंगद, सुग्रीव, मंत्री, तार यांनी सांगितले, वाली आता येथे नाही, पण लवकरच तो परतेल. हे महान राक्षसवीरा, हा हाडांचा ढीग पहा. पूर्वी ज्याने कोणी वालीला आव्हान दिले त्याचे हे एवढेच अवशेष उरले आहेत. तुझाही शेवट असाच होईल हे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो. हे राजा, जर अगदी उताळ झाला असेल, वाट पाहू शकत नसेल, तर दक्षिण महासागराच्या किनाऱ्यावर तुला वाली भेटेल. रावण पुष्पक रथावर आरूढ झाला. दक्षिण समुद्राच्या दिशेने निघाला. तेथे वाली प्रार्थनेत मग्न असलेला त्याला दिसला. रावणाला वानर राजाला जिवंत पकडायचे होते, म्हणून त्याने पाठीमागच्या बाजूने चोरून जायला सुरुवात केली. तथापि डोळ्यांच्या कोपऱ्यातून वालीला रावण दिसत होता. अविचल रावण वालीने विचार केला, हा राक्षस जवळ आलेल्यावर मी याला पकडेन आणि माझ्या काखेत धरून ठेवीन. मग त्याला लटकत ठेवून 3 समुद्रांना भेट देऊन मी आपली पूजा पूर्ण करेन. वालीला रावणाचा पदरव ऐकू येत होता. जेव्हा तो जवळ आला तेव्हा वाली अचानक गरकन वळला. त्याने रावणाला पकडले. मग आपल्या बाहूखाली रावणाला घट्ट दाबून धरत वाली आपल्या पुढच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आकाशात झेपला. रावणाचे मंत्री त्वरित त्याच्या सुटकेसाठी पुढे सरसावले, पण ते वालीला पकडू शकले नाही. अशा तऱ्हेने वालीने 4 समुद्राची यात्रा पूर्ण केली. शेवटी तो किष्किंधेला परतला. रावणाला अशा तऱ्हेने एवढ्या दूर अंतरावर पाहून नेताना वालीची दमछाक झाली होती, म्हणून त्याने त्याला एका बागेत उतरवले. त्यानंतर तुच्छतेने हसत वालीने त्या गोंधळून गेलेल्या राक्षसाला तो कोणी विचारले. वालीचे अत्यंत कौतुक वाटत असलेल्या रावणाने स्वतःची ओळख करून दिली व म्हटले, हवेतून ज्या आश्चर्यकारक गतीने तू प्रवास केला तशी गती मन, वायू, गरुड यांना साध्य आहे. हे वानर राजा, तू खरोखर असामान्य वीर, म्हणून मी तुझ्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू इच्छितो. कृपया मित्र म्हणून माझा स्वीकार कर. त्यानंतर यज्ञ अग्नी पेटवण्यात आला. जेव्हा त्यांची मैत्री अशा तऱ्हेने प्रस्थापित झाली तेव्हा रावण वालीने परस्परांना प्रेमाने आलिंगन दिले. पुढे 1 महिनाभर रावण वानर प्रमुखाचा सन्मानीय अतिथी म्हणून किष्किंधेमध्ये राहिला. या मुद्द्यावर राम म्हणाले, ऋषीवर्य, रावण वाली निश्चितच सामर्थ्यशाली वीर होते, पण मला असे वाटते की हनुमानाचे सामर्थ्य त्या दोघांपेक्षा वरचढ आहे. खरोखर लंकेवरील माझ्या मोहिमेत मला विजय मिळवून देणारा, सीतेला परत मिळविण्यात मदत करणारा
एकटा हनुमानच होता. माझ्या शुद्ध निखळ भक्तांपैकी सर्वश्रेष्ठ असणाऱ्या हनुमानाचे ऋण मी नीटपणे व्यक्तही करू शकत नाही. महर्षी, मला अजूनही काही शंका आहेत. त्यांचे निराकरण आपण करावे अशी मी प्रार्थना करतो. जेव्हा वाली आणि सुग्रीवात शत्रुत्व होते तेव्हा हनुमानाने वालीला पराभूत का बरे केले नाही? मला असे वाटते की हनुमानाला आपल्या सामर्थ्याची कल्पना नसावी. नाहीतर काही न करता सुग्रीवाच्या व्यथा तो कसा पाहू शकला असता? हे ऋषी श्रेष्ठ, सर्व प्रकारची गुढ सत्य आपण जाणता, म्हणून कृपया हनुमानाच्या दिव्य लीला आपण स्पष्ट कराव्यात, म्हणजे माझा संदेह दूर होईल. सभेत हे संभाषण ऐकून हनुमानही हजर होता. रामाचे वचन ऐकून त्याला दिव्य परमानंदाची अनुमती झाली. महर्षी अगस्त्य सांगू लागले, हे खरे आहे की हनुमानाशी शक्ती, गती, बुद्धिमत्ता यात कोणीही बरोबरी करू शकत नाही. तथापि असे घडले की तो स्वतःचे सामर्थ्य विसरला. असे का घडले हे स्पष्ट करण्यासाठी मी त्याची जीवनकथा सांगतो. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण जीवनकथा श्रवण करूया. जर श्रवण केले असेल तर बोला जय श्रीराम व लिहायला विसरू नका. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.